स्वयंपाकघरातील 20 स्मार्ट किचन टिप्स. प्रत्येक टिप पूर्ण वाचा आणि आजमावा. टिप 1. भात चिकट होऊ नये म्हणून भात शिजवताना त्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. भात मोकळा आणि शुभ्र होतो. टिप 2. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदा कापण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे तो फ्रीजमध्ये ठेवा किंवा थंड पाण्याच्या खाली ठेवून कापा. टिप 3. हिरव्या भाज्यांचा रंग टिकवण्यासाठी हिरव्या भाज्या शिजवताना चिमूटभर साखर घाला. त्यांचा हिरवागार रंग टिकून राहतो. टिप 4. लसूण सोलायला सोपे करण्यासाठी लसूण पाकळ्या गरम पाण्यात 5 मिनिटे भिजत ठेवा. साल आपोआप ढिली होऊन लवकर निघते. टिप 5. शिळे ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी शिळे ब्रेड मिक्सरमध्ये वाटून घ्या. हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही ते अनेक दिवस वापरू शकता. टिप 6. भाज्या चिरल्यावर लवकर खराब होऊ नये म्हणून चिरलेल्या भाज्यांवर थोडे लिंबाचा रस शिंपडा. त्या ताज्या राहतात. टिप 7. दही लवकर लावण्यासाठी दही लावताना कोमट दुधात 1 हिरवी मिरची देठासकट ठेवा. दही लवकर लागते. टिप 8. कडधान्ये लवकर शिजवण्यासाठी कडधान्य शिजवताना त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घाला. ती लवकर शिजतात. टिप 9. अंड्याचे कवच तुटू नये म्हणून अंडी उकडताना पाण्यात थोडे मीठ घाला. अंड्याचे कवच फुटत नाही. टिप 10. लिंबाचा जास्तीत जास्त रस काढण्यासाठी लिंबू कापण्यापूर्वी ते गरम पाण्यात 5 मिनिटे भिजत ठेवा किंवा रोलिंग पिनने थोडे दाबून घ्या. टिप 11. आले लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी आले लसूण पेस्ट बनवताना त्यात थोडे मीठ आणि तेल घाला. ती फ्रीजमध्ये जास्त काळ चांगली राहते. टिप 12. पनीर नरम ठेवण्यासाठी पनीर कापल्यानंतर ते गरम पाण्यात 10 ते 15 मिनिटे ठेवा. पनीर मऊ राहते. टिप 13. मिरचीची आग हाताला लागू नये म्हणून मिरची कापण्यापूर्वी हातांना थोडे तेल लावा किंवा ग्लव्ज वापरा. टिप 14. टोमॅटोची साल काढण्यासाठी टोमॅटोवर क्रॉस कट करून ते गरम पाण्यात 30 सेकंद बुडवा आणि मग थंड पाण्यात टाका. साल लगेच निघते. टिप 15. तूप जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी तुपात लवंग किंवा मिरीचे काही दाणे टाकून ठेवा. तूप खराब होत नाही आणि त्याला वास येत नाही. टिप 16. पुरणपोळीचे पुरण नरम होण्यासाठी हरभरा डाळ शिजवताना त्यात चिमूटभर मीठ आणि हळद घाला. पुरण छान नरम होते. टिप 17. वाळलेल्या मसाल्यांचा सुगंध परत आणण्यासाठी वाळलेले मसाले वापरण्यापूर्वी थोडेसे गरम करून घ्या. त्यांचा सुगंध परत येतो. टिप 18. पराठे खुसखुशीत होण्यासाठी पराठ्याच्या पिठात थोडे दही किंवा दूध घाला. पराठे खुसखुशीत आणि मऊ होतात. टिप 19. इडली डोशाचे पीठ आंबट होऊ नये म्हणून पीठ आंबट होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवताना त्यात 1 नारळाचे साल ठेवा. टिप 20. फ्रोझन भाज्यांचा स्वाद सुधारण्यासाठी फ्रोझन भाज्या थेट पाण्यात न टाकता गरम तेलात परतून घ्या. त्यांचा स्वाद चांगला येतो.
या 20 टिप्स तुम्हाला स्वयंपाकघरात नक्कीच मदत करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.